नमस्कार, स्वागत आहे परत एकदा हायफाय एज्युकेशन सर्व्हिस या यूट्यूब चॅनलवरती। कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे BMS, BHMS आणि BUMS याचा अपडेट किंवा याचं शेड्यूल येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये येऊ शकतं असं मी सांगितलं होतं। पण महाराष्ट्र स्टेटचा जो राऊंड 4 आहे किंवा ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड आहे याचा शेड्यूल आलेला आहे। आजपासूनच ज्या पद्धतीनं MBBS BDS ची काउन्सिलिंग झाली, ज्या पद्धतीने MBBS BDS चा जो चौथा राऊंड आहे किंवा ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड आहे त्याच पद्धतीने BMS आणि BHMS चा राऊंड होऊ शकतो याबद्दलची इन्फॉर्मेशन आपण अगोदरच दिली होती। त्याच पद्धतीने हा शेड्यूल आलेला आहे। आज 25 तारीख आहे, तर आजपासूनच आपल्याला चॉईस फिलिंग करायचं आहे। त्याचं सीट मॅट्रिक्स अद्याप आलं नाही, पण हा शेड्यूल कशा पद्धतीने आहे याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। यानंतर सुद्धा राऊंड होतील का, तर डेफिनेटली यानंतर सुद्धा राऊंड होतील। दुसरा एक प्रश्न किंवा बरेच विद्यार्थी आणि बरेच पालक याच्यामध्ये आहेत की क्वालिफाईंग कट ऑफ कधी कमी होईल, याचं सुद्धा अपडेट या 25 ते 30 तारखेपर्यंत येणार होतं, पण त्याचा अपडेट अद्याप आलं नाही। सेंट्रल गव्हर्नमेंट कडून फक्त एवढीच नोटीस आली होती की दरवर्षीप्रमाणे जसं BMS, BHMS आणि BUMS आयुष कोर्सेसचा क्वालिफाईंग कट ऑफ कमी होतो, पण या वर्षी ऍक्च्युअल मध्ये किती कमी झाला याचा अपडेट फक्त बाकी आहे। ते सुद्धा या 2 ते 3 दिवसांमध्ये येऊ शकतं। पण त्या अगोदरच जो महाराष्ट्र स्टेटचा ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड आहे त्याचं शेड्यूल आणि त्याचा अपडेट आलेला आहे, तर त्याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मग सुरू करूया। आज तारीख 25 आहे, 25/11/2025। तर CET सेलनं BMS, BHMS आणि BUMS जो ग्रुप बी आहे त्याचा जो ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड आहे त्याचा शेड्यूल दिलेला आहे। तर सीट मॅट्रिक्स जे आहे ते आजच येणार आहे 25/11/2025 या तारखेला, पण अद्याप आणखी सीट मॅट्रिक्स आलेलं नाही। आणि आपल्याला ऑनलाईन चॉईस फिलिंग जे आहे ते आजपासून उद्यापर्यंत करायचे आहे, म्हणजे 25/11/2025 ते 26/11/2025 सायंकाळी 5 वाजेपर्यंत। हा जो ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड आहे याची जी सिलेक्शन लिस्ट आहे ती आपल्याला 27 तारखेला बघायला मिळेल। त्यानंतर ज्याही विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट होईल त्यांना जॉईनिंग करण्याची जी डेट आहे ती 28 तारखेपासून 1/12/2025 पर्यंत आहे, सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत। तर यानंतर राऊंड होतील का, तर डेफिनेटली यानंतर राऊंड होतील। इन्स्टिट्यूट लेवलचे राऊंड होऊ शकतात किंवा आणखी एक ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड होऊ शकतो। तर कोणकोणते विद्यार्थी या राऊंडसाठी एलिजिबल आहेत, ज्याही विद्यार्थ्यांना MBBS BDS या कोर्सला ऍडमिशन मिळालेलं आहे किंवा राऊंड 1, राऊंड 2 किंवा राऊंड 3 त्यांनी सीट होल्ड केलेली आहे ते विद्यार्थी नॉट एलिजिबल आहेत। आपल्या प्रोफाईल मध्ये लॉग इन केल्यानंतर आपल्याला तिथे दिसेल की आपण एलिजिबल आहोत किंवा नाही। आणखी जर या राऊंड बद्दल काही तुमचे डाऊट असतील तर तुम्ही कमेंट करू शकता। भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद।